कसली भीती वाटते? एकटेपणाची. तुमचं आवडतं गाणं? तुम इतना जो मुस्कुरा रही हो. नवीन गाणी नाही आवडत तुम्हाला? नाही, असं काही अगदीच नाही. नाही, नवीनही आवडतात. मेलोडियस ट्यून असेल ना तर जास्त आवडतात. म्हणजे ती अशी डॅन 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 म्युझिक गाणी असतात ना, गोंगाट असलेली, ती नाही आवडत. मी ना रोज रात्री रेडिओ ऐकते. म्हणजे 8 ते 12 एक शो असतो RJ जेडीचा. तुम्ही ऐकलायत? अहो खूप छान असतो. म्हणजे नवीन गाणी म्हणू नका, जुनी गाणी म्हणू नका, मराठी हिंदी तुम्हाला वाटेल ती सगळी गाणी लावतो तो. तुम्ही ऐका, आवडेल तुम्हाला. रेडिओ ही अलीकडची आवड आहे का तुमची? हो, करेक्ट. मी हॉस्पिटल मधून आले ना तेव्हा पडून असायचे. तेव्हा रेडिओ ऐकायची सवय लागली. हा जेडी आहे ना, हा खूप छान बोलतो. आता तर मी बँकेतून घरी येताना बस मध्ये सुद्धा ऐकते. इतका आवडतो तो मला. तो जेडी आहे ना, तो लव्ह एक्सपर्ट आहे असं म्हणतात. हा, काय लव्ह एक्सपर्ट? हा, म्हणजे या विषयात एक्सपर्टी मिळवण्या इतपत अनुभव आहे का त्याला? क्या बात आहे. ते मला माहिती नाही, पण लोकांच्या प्रश्नांची उत्तर छान देतो तो. काय काय प्रॉब्लेम्स असतात माहितीये कपल्स मध्ये? खूप गुंतागुंत असते. मला तर तुमची आठवण येते. हो, म्हणजे तुमच्याशी बोलणं झालंय तेव्हापासून. बरं, त्या गेमचं काय झालं? म्हणजे निष्कर्ष काय? कुठला गेम? अहो, आता आपण खेळलो तो गेम. तुम्ही मला प्रश्न विचारलेत. माहिती नाही. म्हणजे मला कुठलं त्यातलं काही कळतं? तुमचं तुम्हाला कळलं ना तरी पुरे. नाही 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 नाही, आता तुम्ही मला प्रश्न विचारलेत ना, मग उत्तरही द्या. ओके. तुम्ही जरा कन्फ्युज्ड आहात. नॉट बॅड. पण हे असं कशावरून वाटतंय तुम्हाला? एकटेपणाला घाबरता असं म्हणता, आणि एकटं असताना स्वतःच्या खऱ्या भावनांना वाटही करून देता. एकटेपणाच्या बाबतीत बहुतेक जण कन्फ्युज असतात. म्हणजे काय होतं, कारण आणि परिणाम याची गल्लत होत असते बरेचदा आपल्या मनात. आपण एकटे आहोत म्हणून दुःखात आहोत, का आपण दुःखात आहोत म्हणून आपल्याला एकटं राहावंसं वाटतंय, हेच कळत नाही बरेचदा आपल्याला. पण मग अशा वेळी काय करायचं? बोलावं, आपल्या माणसांशी बोलावं. बोलून ना सगळे प्रश्न सुटतात. मनात ठेवून उगाच पीळ वाढत जातो. आणि समजा तुम्हाला घरच्यांशी बोलणं शक्य नसेल तर एखाद्या मित्राशी बोलावं किंवा मैत्रिणीशी बोलावं. काय आहे ना, एकटेपणा ही एक परिस्थिती असते आणि कुठलीही परिस्थिती कधी ना कधी बदलते. माझी खात्री आहे तुमचाही एकटेपणा लवकरात लवकर दूर होईल. फक्त या काळात ना तुमचा स्वभाव एकलकोंडा होऊ देऊ नका. तुम्हाला कधी वाटतं एकटं? वाटतं, पण मला ना माणसं आवडतात. म्हणजे मला त्यांना ऑब्झर्व करायला आवडतं. त्या माणसाच्या मनाची सिस्टीम कशी ऑपरेट होत असेल याचं कुतूहल वाटतं. आणि मग एकदा का हा सगळा विचार करता आला की कुणाचा रागच येत नाही. मग सगळं समजून घेता येतं. तुम्ही खरंच खूप समजूतदार आहात. हे मी नाही, असं जेडी म्हणतो. जेडी, अहो RJ जेडी, लव्ह एक्सपर्ट, तो हे सगळं म्हणतो. कॉफी घ्या ना, नाहीतर तुमची कोल्ड कॉफी हॉट होऊन जाईल.
काय पडलं? आ? पाणी हवं होतं का? सांगायचं ना मला, दिलं असतं मी तुम्हाला पाणी. हो दिलं असतंच ना, पण वर पुन्हा मी कसा आजारी आहे, कसं माझं काही करू शकत नाही, हे सगळं ऐकवलं असतंस. एक वेळ ना माणूस शारीरिक आजार पण सहन करतो, पण तू एखाद्याला मनाने सुद्धा आजारी करून टाकशील. काय केलं हो मी असं तिरकस बोलायला? जावई बापूंचं चांगल्या पद्धतीने आदरातिथ्य केलंस ना. काय चुकीचं बोलले हो मी? एकतरी मुद्दा चुकीचा होता का मला सांगा ना. कुठला मुद्दा बरोबर होता ते मला सांग. हे बघा, मला माझ्या मुलीची काळजी वाटते. हो जाणवत नाही पण ती तुझ्या बोलण्यातून. काय म्हणून त्यांच्याशी प्रेमाने बोलायचं हो आपण? कारण मला माझ्या मुली इतकीच माझ्या जावयाची देखील काळजी वाटते म्हणून. काही झालंय काय कला तुला? अगं आपली मुलगी स्वतःच्या इच्छेने स्वखुशीने लग्न करून त्या घरात नांदायला गेली. हे सगळं घडण्यापूर्वी ती तिथे सुखात नांदत होती. तिचं तिच्या माणसांवर प्रेम होतं. काही आठवतच नाहीये का तुला? का अशी वागतेस? का राग राग करतेस त्या माणसांचा? मी कशाला रागराग करू? संबंध काय माझा आणि त्यांचा? गेल्या वर्षभरात गोखल्यांनी आपल्याशी काही संबंध ठेवलेले आहेत का? म्हणजे काय? वर्षभर त्यांनी आपल्यावर पैशाचा वर्षाव केला असता म्हणजेच संबंध उत्तम राहिले असते का आपले? आणि त्याने तरी समाधान झालं असतं का तुझं? पण मग तुमचं म्हणणं काय? ते लोक आपल्याकडे येऊन उपकाराचा असा तुकडा फेकणार आणि तो आपण उचलायचा का म्हणून? ते बघ, कुणी काही उपकार करत नाहीये आपल्यावर. मी कधी कुणाचे उपकार घेतले नाहीत, घेणार नाही. जान्हवीच्या प्रेमाखातर आले होते ते इथे. असं कळत नाहीये कला तुला? का झापडं बांधून बसलेस डोळ्यांवर? झापडं मी बांधलीत की तुम्ही बांधलीत? वाजार ते डॉक्टर. मला एक सांगा, एवढे महागडे उपचार करून देखील गुण काय येत नाहीये मग? काही गुंजभर तरी फरक पडलाय का जानूच्या तब्येतीमध्ये, तिच्या आठवणींमध्ये? कसा नाही पडला? अहो हॉस्पिटलही गोखल्यांचंच आणि डॉक्टरही गोखल्यांचेच. कळत नाहीये का तुम्हाला? शी, इतका घाणेरडा विचार सुचतो कसा कला तुला? हे जर इतकं घाणेरडं वाटत असेल ना तर मग सोडून द्या, मी बसते गप्प. पण पोरगी हातची जाईल ना तेव्हा मात्र सांगू नका मला. नाही 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 तर असं करा ना, तुम्हीच जानूशीच बोला ना, तुम्हीच विचारा. नाहीतरी तुम्हालाच तिचं सगळं कळतं आणि तिचं फक्त तुमच्याशीच चांगलं जमतं. तेव्हा तिला विचारा, बाबा कसं वाटतंय, काही औषधांनी काही फरक पडतोय का, काही गुण येतोय का, काही आठवतंय का तुला? विचारा ना. हे बघ कला, मी तुला यापूर्वी सांगितलंय, आज पुन्हा सांगतो, जानूशी या बाबतीत आता काहीही बोलणं शक्य नाहीये. आणि मला बोलणं शक्य आहे म्हणून मला बोलताय का? पण एक लक्षात ठेवा, आधीच मुलीच्या काळजीने माझी घुसमट होतीये, कळलं ना? चुकून एखाद वेळेला माझा ताबा सुटला आणि मी जानू समोर अगदी स्पष्टपणे सगळं बोलले तर मग त्याची जबाबदारी माझ्यावर येणार नाही. शेवटी मी देखील माणूसच आहे ना. हो, मनात तरी किती साचवून ठेवणार? आणि मग ते जानू समोर बाहेर आलं, असं नको ना व्हायला, नाही का? किती वेळ आहे पुढची बस यायला? येईल आता थोडंच. रितेश, रितेश देशमुख राईट? या राईट. हाय हाय हाय, मी श्रीरंग गोखले. काय श्रीराम. तुम्ही इथे बस स्टॉपवर काय करताय? म्हणजे तुमच्याकडे तर मोठा गाड्यांचा ताफा असेल ना? नाही, मला आवडतं असं अधून मधून पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करायला. पण म्हणजे लोक प्रवास करू देतात का? त्रास नाही देत? अरे लोक प्रेम करतात हे, आणि प्रेम करण्याचा कसा त्रास होईल? मला आवडतं असं अधून मधून बसनी ट्रेननी प्रवास करायला. बाय श्रीराम, व्हॉट डू यू डू? माझा गोखले गृहोद्योग नावाचा बिझनेस आहे. आम्ही फूड प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चर करतो. ओ, गोखले गृहोद्योग हे तुझं आहे? हो. अरे तुमच्याकडची लोणचे खाऊन तुम्ही वाढलोय. म्हणजे मेरी नस नस में आपकी कंपनी का अचार है. थँक्यू 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 सो मच. पण मग तू ते बस स्टॉपवर कसा? माझी हा, करेक्ट गर्लफ्रेंड. करेक्ट? नाही, गर्लफ्रेंड नाही, बायको. म्हणजे खर तर बायको, पण सध्या गर्लफ्रेंड, रादर मैत्रीणच आहे अजून. वाव, दॅट्स इंटरेस्टिंग.
म्हणजे हा उलटा प्रवास तुला कसा जमला? म्हणजे या जगातल्या किती पोरांना तू जेलस करतोय तुला माहितीये का लेका? हा म्हणजे बायको आहे पण अजून मैत्रिणीसारखी आहे. म्हणजे आता हळूहळू गर्लफ्रेंड होणार. इट्स लाईक अ ड्रीम सिच्युएशन ना. अरे एवढं जेलस होण्यासारखं काही नाही अरे. आय एम सॉरी, मी तुम्हाला डायरेक्ट अरे तुरे केलं. अरे नाही रे, वांदा नाही, बिंदास. ओके, पण जेलस होण्यासारखी गोष्ट नाही म्हणजे? तिला रेट्रोग्रेड अम्नेशिया झालाय. तिचा आता एक अपघात झाला होता. त्यामुळे ती त्या ट्रॉमाच्या आधीचा काही काळ विसरली. आणि मलाही. आय एम व्हेरी सॉरी, मला खरंच. हा, अरे नाही, दॅट्स ओके. मी आता हळूहळू जुळवून घेतोय या परिस्थितीशी. म्हणजे काय कसं? वाट बघतोय, खूप पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करतोय. तेच चुकतं. हा? बॉस, तिथेच तर गडबड आहे. तू प्रयत्न करतोयस म्हणजे तू आत्ता पण मनाने पॉझिटिव्ह नाहीयेस. स्टील ट्राईंग. आधी झालेल्या गोष्टींचं बॅगेज असलं ना आपल्यावर तर असंच होतं. आय हॅव एन आयडिया फॉर यू. तू पळून जा. काय? हो, पळून जा. तुझ्याकडे संधी आहे. बाहेर जा, मजा कर, लग्न कर. जस्ट एन्जॉय युअर लाईफ. राईट? हे कसं शक्य आहे? शक्य नाही ना? का नाही? कारण तुलाही माहिती आहे की आजूबाजूच्या गोष्टी बदलून काही होत नाही. यू टू चेंज फ्रॉम हिअर. डोक्यातला विचार बदलायला पाहिजे. अरे लोकांना भरपूर प्रॉब्लेम असतात आयुष्यात, ह्याहूनही गंभीर प्रॉब्लेम, पण ते कम आउट ऑफ इट. कसं? बिलीफ. विठ्ठलावरचा विश्वास आणि आपल्या माणसांचं प्रेम. तर मला सांग, तुझ्या घरी कोण कोण आहे? घरी म्हणजे माझ्या 6 आया. 6? 6 आया म्हणजे माझी आईची आई, माझी मावशी, एक काकू, दुसरी काकू, आत्या, बाबा, काका. बस 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 बस. अजून का पाहिजे तुला? म्हणजे माणसाला एक माऊली हवी असते, तुझ्याकडे 6 आहेत. बघ श्रीरंग, सिच्युएशनवर कब्जा कर. तिला तुझ्यावर कब्जा करू दे नकोस. काही झालं ना आपणच लय भारी असं ऍटिट्यूड. मग बघ सगळ्या गोष्टी अशा होतात. वाव, सिच्युएशनवर कब्जा करायचा. लय भारी आयडिया आहे. थँक्यू सो मच रितेश. असं काय यार, एनी टाइम. बाकी आपण लय भारी आहेत. मी असं ठरवलं होतं, होता होई तर कारण नाही द्यायची, फक्त तिच्याशी गप्पा मारायच्या, बोलायचं. त्यातून तिला काही आठवतंय का, काही लिंक लागते का ते बघावं. पण तसं काही नाही झालं. सरे, पण तिला नाही आठवत येत. म्हणजे तिच्याशी बोलताना तरी त्याचं आम्हाला जाणवलं. हो, म्हणजे शेवटी मला सुद्धा पिंट्याचं मंडळात नाव नोंदव असं काहीतरी सांगावं लागलंच. पण बोलता बोलताना एखाद्या क्षणी असं वाटत होतं बरं का, की हे ओळखीचं काहीतरी बोलते, पण परत तिची नजर अनोळखी व्हायची. एका अर्थी मी गेले नाही ते बरंच झालं. तिची अशी अनोळखी नजर सहनच झाली नसते मला. विचार करा श्रीचं काय होत असेल रोज. खरंय, बिचारा कसं सहन करत असेल रोज. असं का करताय महाराज? पण आपण निराश नाही व्हायचं. ती आपल्याला ओळखत नाहीये हे खरं आहे, पण म्हणून आपण आपले प्रयत्न नाही सोडायचे. तीच सांगत होती की नाही आपल्याला, की एखादी गोष्ट आपण हातात घेतली तर ती अर्धवट नाही सोडायची. तसंच ठरल्याप्रमाणे आपण तिच्या संपर्कात राहायचं. हा, तिच्या संपर्कात राहायचं. खरं म्हणजे यावर्षी आईंच्या वाढदिवसाला मोठा कार्यक्रम करायचं मनात होतं माझ्या.
75 आहे त्यांची. त्यात सगळेजण घरी परत आलेत. म्हटलं होतं छान काहीतरी कार्यक्रम करूया. आता जान्हवी नाहीये. हो ना, किती उत्साहाने तिने सगळ्यात भाग घेतला असता नाही. मुलं अशी दुःखात असताना आपण सेलिब्रेट करायचं नाही आवडत मला. अगं आई, असं म्हणू नकोस ना. असं म्हण, पुढच्या वर्षी वाढदिवस साजरा करूया. आणि तोवर जान्हवी या घरात परत आलेली असेल. तुझा आशावाद आवडला मला, पण मी जिवंत असेपर्यंत जान्हवी आली तर सुखानं डोळे मिटेन मी. आई, आई तू तसं बोलायला लागलीस तर आम्ही कुणाकडे पाहायचं ग? धीर सोडायचा नाही मलाही कळतंय रे, पण वय झालं ना की आपला भावनांवरचा ताबा सुटतो की काय असं वाटायला लागलंय मला. नाही सोसत हे आता. आता उरलेले दिवस पोराबाळांच्या आनंदाकडे बघून सुखात जावेत. त्यांची ताटातूट दुःख बघायला लागू नये एवढे एकच इच्छा उरली आता. आई, तुझं अगदी बरोबर आहे, पण आपणच जर असे खचलो तर पोरांनी काय करायचं? हं? त्यांनी आपल्याला कसं सावरायचं? मग आपणच त्यांच्या मागे खंबीरपणे नको का उभं राहायला? आई हे बघ, मनातून तर आपण सगळेच कोलमडून गेलो होतो, पण श्री करता तरी आपण आपल्या सगळ्यांचे चेहरे हसरे ठेवायलाच हवेत ना. आणि बघ, यात काही खोटेपणा नाहीये आई. आपण आपल्या पोराला सावरतोय बस. आता तू हे असं पुन्हा कधीही बोलायचं नाही असं आई, पुन्हा समोरच नाही. आता तू हास बरं एकदा, हास ना प्लीज. जान्हवी ना हल्ली एक रेडिओवरचा प्रोग्राम ऐकते, गाण्यांचा प्रोग्राम. फार आवडतो तिला. अय्या हो श्री, गाणी ऐकावीत, विशेषतः आजारपणात किंवा मग मूड चांगला नसतो ना तेव्हा. ऍक्च्युली रेडिओ जर ऐकला ना तर आपोआप जान्हवीला बाहेरच्या जगाचं भान होत राहील. आणि हे आरजे असतात ना,
ते मनोरंजनात्मक बोलतातच, पण बाहेरच्या जगाचं खूप चांगलं चांगलं बोलतात. आरजे म्हणजे रेडिओ जॉकी. म्हणजे म्हणजे मी तुला नंतर सांगते. हा इंदू, अगं ते सांगणं एवढं सोपं नाहीये. ए श्री, आपण असं करूया ना, त्यापेक्षा आपण सगळे तो कार्यक्रम ऐकूया. जर जान्हवीला तो आवडत असेल ना, तर आपल्याला सगळ्यांना पण आवडेलच, हो की नाही? पण इंदू वहिनी, त्यात एक भाषा सलग बोलत नाहीत हा. म्हणजे 2 मिनिटं इंग्रजी, 2 मिनिटं मराठी, मग मध्येच हिंदी. नाही काय आहे, तुझी जी शुद्ध अप्रतिम अशी इंग्रजी भाषा आहे त्याच्यावर परिणाम होऊन देऊ नको एवढंच. अहो काय हो, भैयाजी काय ग, काय झालं? काही नाही. आईची 75 आहे ना, आणि तिच्या 75ला जान्हवी इथे नसणार आहे, म्हणून वाईट वाटतंय तिला.